राज्यातील हिंदू धर्मीयांच्या मटण दुकानांना मल्हार रजिस्ट्रेशन देण्यावरून आता नवीन वाद सुरू झालेला आहे। जेजुरीमध्ये सध्या मार्तंड देवस्थानच्या विश्वास्थांनी या रजिस्ट्रेशनचं समर्थन केलेलं आहे। आपल्यासोबत ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त आहेत अभिजित काका देवकते। काका काय सांगाल, हा जो वादंग सुरू झालेला आहे विश्वस्तांमध्ये दोन गट पडल्याचं पाहायला मिळते, नेमका काय प्रकार आहे? खर तर सर्वांना सप्रेम जय मल्हार। मंत्री नितेश राणे साहेब यांनी अधिवेशनामध्ये एक विषय मांडला, ज्या माध्यमातून मल्हार रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सर्व हिंदू मटण विक्रेत्यांना एक रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देण्यात येणार आहे, जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही हिंदू समाजाच्या माणसाला जर मटण खरेदी करायचं असेल तर त्यांनी ज्याच्याकडे रजिस्ट्रेशन आहे त्याच माणसाकडून ते मटण खरेदी करावं आणि त्याचा कुठेतरी पुरावा असावा म्हणून त्यांनी मल्हार रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचं वेबसाईट लॉन्चिंग केलेलं आहे। पण हा निर्णय जो आहे तो हिंदू धर्मीयांना मान्य आहे, पण इतर धर्मीय जे मटण शॉप चालवतात, मटण दुकानं चालवतात, त्यांना मात्र अन्यायकारक वाटतोय। आणि असं असताना आता मार्तंड देवस्थान ट्रस्टचे जे संचालक मंडळ आहे तुमचं, त्यामध्ये दोन गट पाहायला मिळतात। काही सदस्यांनी या गोष्टीचं समर्थन केलेलं आहे, या रजिस्ट्रेशनचं। तुम्ही काही लोकांनी विरोध केलेला आहे, नेमकं काय तुमची भूमिका काय आहे? आता आमचे जे दुसरे जे विश्वस्त आहेत, म्हणजे एकच विश्वस्त आहेत, त्यांनी त्याचं ह्या योजनेला समर्थन आहे, पण ते मल्हार जे नाव लावले त्या नावाला फक्त त्यांचा आक्षेप होता म्हणून त्यांनी नितेश राणे साहेबांना पत्र दिलं होतं। एकच विश्वस्त होते, बाकीचे आमचे जे बहुमताचे विश्वस्त आमचे आहेत त्यांनी ह्या रजिस्ट्रेशनला पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे। आम्ही काल सर्व विश्वस्त मंडळाची आम्ही एक साधक बाधक चर्चा केली, आम्ही एक मीटिंग फोनद्वारे आम्ही सर्वांचं मीटिंग केली आणि मीटिंगमध्ये आमचा असं बहुमत असा निर्णय झाला की नितेश राणे साहेबांनी जे मल्हार रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे ती वेबसाईट लॉन्च केली, त्या वेबसाईटसाठी आमचा पूर्णपणे नितेश राणे साहेबांना आमचा देवसंस्थांच्या वतीने पाठिंबा आहे। आणि या उलट सरकारने ही योजना राबवावी, जेणेकरून आपले जे काही हिंदू वर्गातले म्हणजे समजा खाटीक धनगर समाजातले असतील, हिंदू खाटीक, ह्यांना हे सर्टिफिकेट मिळेल आणि हिंदूंना एक व्यासपीठ मिळवावं, ह्याच दुकानातून आपण मटण खरेदी करावं। मला एक सांगा, आता मार्तंड देवस्थान जे आहे ते मल्हार जे नाव आहे मटण शॉपीला, ते मल्हार नाव द्यायला सहमत आहे का? कारण आतापर्यंत एका विश्वासाने विरोध केलाय म्हणताय तुम्ही मल्हार नाव द्यायला। मल्हार हे नाव देणं योग्य वाटतंय का? तुम्ही अध्यक्ष आहात, काय तुमची भूमिका आहे? आता तसं बघायला गेलं तर आपण बघतो की आपण समजा आपण 18 पगड आणि 12 आरुजदार आहे, आपलं कुलदैवत खंडोबा आहे, अखंड हिंदुस्थानाचं कुलदैवत श्री खंडेराय आहे, त्यांचंच नाव मल्हार आहे। आपण जेव्हा आपल्या घरामध्ये कुठलं शुभ कार्य करतो, कुठलं एखादं नवीन आपण व्यवसाय चालू करतो तर त्याचं नाव कुलदेवतेच्या नावाने ठेवतो किंवा त्यांच्या साक्षीने करतो। तर जर सरकारच्या वतीने ही योजना भविष्यामध्ये येणार असेल तर ह्याला कुलदेवतेचं नाव द्यायला काहीच हरकत नाही। आता आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक अशी मटणाची दुकानं आहेत, अनेक मटणाचे हॉटेल आहेत, माशाचे हॉटेल आहेत, बार्स आहेत, लॉजेस आहेत। जेजुरीमध्ये जर तुम्ही उदाहरण घेतलं तर देवसंस्थांच्या खाली जर पायऱ्यावर उतरलं तर तुळजाभवानी म्हणून मटण शॉप आहे, जय मल्हार म्हणून मटण शॉप आहेत, शिवानंद म्हणून हॉटेल आहेत, बिअर बार आहेत, म्हणजे अनेक। जेजुरीच नाही, तुम्ही भिगवणला जा, बारामतीमध्ये जा, बारामतीमध्ये जय मल्हार तमाशा मंडळ आहे। मग एवढ्या ठिकाणी जर श्री मल्हाराचं नाव, कुलदेवतेचं नाव एखाद्या व्यवसायासाठी वापरत असेल तर ह्याला आजच विरोध का? म्हणजे आजच्या वेळी त्याचा विरोध आपण काय विरोध करतोय? जर आपल्या कुलदेवतेच्या नावाने एखादी योजना सुरू होणार असेल आणि ह्या योजनेच्या माध्यमातून जर हिंदू समाजाचा एखादा रोजगार उपलब्ध होणार असेल तर ह्याला माझं असं वाटतं की ह्याला सर्व हिंदू समाजाने ह्याला पाठिंबा दिला पाहिजे, असं माझं सर्वांना आव्हान आहे, विनंती आहे। नितेश राणे साहेबांचे पाठीमागच्या काही काळातले जर आपण स्टेटमेंट पाहिले तर काही ठिकाणी जातीय तणाव निर्माण होईल असं वक्तव्य केलं जातं। तोच धागा पकडून या योजनेला देखील लोकांकडून विरोध केला जातोय, कारण हिंदू मुस्लिम जे जातीय तणाव आहे तो वाढत आहे आणि नितेश राणे साहेब स्वतः या गोष्टीमुळे त्या गोष्टीला खतपाणी घालतायत असं देखील आरोप होत आहे। काय मत आहे? नितेश राणे साहेबांचं ते व्यक्तिगत त्यांचं म्हणजे अभिव्यक्ती स्वतंत्र आहे, बाबा हिंदुत्ववादी माणूस विचाराचा माणूस आहे आणि हिंदू समाजासाठी झटणारा माणूस आहे, अशी त्यांची ओळख आहे। पण तुम्ही जर काल जर बघितलं तर अबू आझमी साहेबांनी सुद्धा, म्हणजे असं मी माझ्या ऐकण्यात आलेलं आहे की अबू आझमींनी सुद्धा तर मल्हार सर्टिफिकेटनी जर हिंदू समाजाच्या लोकांना रोजगार उपलब्ध होणार असेल तर त्याला आम्ही समर्थन करतो, असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे। पण योजना नेमकी काय आहे? फक्त सर्टिफिकेट देणार आहेत की काही लोकांना त्यातून अनुदान देखील मिळणार आहे शासनाच्या वतीने?
आता कसं आहे की पूर्णपणे ह्या योजनेची मलाही पूर्णपणे माहिती नाही, पण एक काल फक्त वेबसाईट लॉन्च झाली. त्या वेबसाईटच्या माध्यमातून जेव्हा आम्ही काल नितेश राणे साहेबांना भेटायला गेलो, त्यांनी आम्हाला पूर्णपणे सांगितलं की ह्या मल्हार ह्या नावामुळं, फक्त मल्हार हे नाव वापरल्यामुळं देशभरातून लोकांची मागणी वाढत आहे की आम्हालाही हे रजिस्ट्रेशन करून मिळावं, जेणेकरून आमचाही व्यवसाय जोरदार चालेल. म्हणजे जर मल्हार नाव वापरलं तर व्यवसाय जोरदार चालेल असं वाटतं. शेवटी खंडोबा हे सर्वांचं आराध्य दैवत आहे, सर्वांचं कुलदैवत आहे. आणि आमच्या जर कुलदेवतेच्या नावाने आमचा जर व्यवसाय सुरू होणार असेल आणि सरकारच्या माध्यमातून आम्हाला जर याला प्रोत्साहन मिळणार असेल, तर नक्कीच हे नाव वापरण्यासाठी उद्योजकांचा उलटी मागणी वाढत आहे. ग्रामस्थांचं काय मत आहे? ग्रामस्थांशी चर्चा केली का तुम्ही? कारण एका विश्वस्तांचा विरोध आहे, त्यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न केला का, किंवा ग्रामस्थांशी चर्चा केली का जेजुरीतल्या विशेषतः? आता विषय काय की विश्वस्त मंडळ घेऊ प्रसार माध्यमातून आम्हाला कसं ऐकायला मिळालं की श्री मार्तंडदेव संस्थांचा ह्या योजनेला विरोध आहे, म्हणून आम्हाला व्यक्त व्हावं लागलं. कारण श्री मार्तंडदेव संस्थांचा ह्या योजनेला, ह्या नावाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. आता शेवटी ग्रामस्थांचा आपापलं मत असतं, आपापले विचार असतात. आम्ही प्रत्यक्ष कोणाशी चर्चा केलेली नाही, पण ग्रामस्थांनाही माझं सांगणं आहे की जर आपल्या कुलदेवतेच्या नावाने जर सरकारच्या वतीने एखादी योजना सुरू होणार असेल आणि हिंदूंचा आपल्या त्यात फायदा होणार असेल, तर नक्कीच त्यांनी या गोष्टीला समर्थन द्यावं. तुम्ही काल नितेश राणेंशी चर्चा केलेली आहे, त्यांचा सत्कार केलेला आहे ही योजना आणल्याबद्दल. काय बोलणं झालं, ऑफ द रेकॉर्ड काय बोलणं झालं? नितेश राणेंच्या बोलण्यातून काय जाणवलं तुम्हाला या योजनेसंदर्भात? जेव्हा आम्ही रात्री आम्हाला नितेश राणे साहेबांनी भेटायला बोलवलं, आम्ही त्यांना श्री मार्तंडदेव संस्थांच्या वतीने पहिले तर थोडासा एक गैरसमज निर्माण झाला होता की श्री मार्तंडदेव संस्थांचा या योजनेला विरोध आहे. आम्ही ती पहिली गोष्ट क्लिअर केली आणि त्यांना आमच्या मार्तंडदेव संस्थांच्या विश्वस्तांनी आम्ही जो बहुमताने निर्णय केला होता, त्याची तो आम्ही त्यांना एक ठराव दिला की आमचा तुमच्या निर्णयाला, ह्या नावाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि त्यानंतर त्यांची आमची एक साधक बाधक चर्चा झाली की हे नाव दिल्यामुळं संपूर्ण देशभरातूनच नाही तर बाहेरच्याही देशामध्ये जिथे जिथे आपला हिंदू समाज वास्तव्य करतो, मटन विक्रीचा व्यवसाय करतो, त्यांनी ह्या सर्टिफिकेटची मागणी केलेली आहे. आणि मला असं वाटतं की खरंच आता ह्या माध्यमातून खाटीक समाज आहे, आपल्या हिंदू समाजामध्ये खाटीक समाज एकमेव समाज आहे की तो मटन व्यवसाय करतो, तर त्या समाजाला प्रोत्साहन मिळणार आहे आणि त्या समाजातल्या बेरोजगारांना कुठतरी संधी उपलब्ध होणार आहे या सर्टिफिकेटच्या माध्यमातून. आणि आपण बघतो ना, बाहेर जरी मटन घ्यायला गेलो आपण, काय विश्वास सांगा ना, बाहेर गेली कुत्र्याचं मटण खायला घालतात, थुंकलेलं मटण खायला घालतात, जनावरांचं मटण खायला घालतात. तर हिंदू जर आपल्या एखादा त्या व्यवसाय करणार असेल आणि मल्हार नावाने करणार असेल, तर 100% श्री मार्तंडदेव संस्थांच्या वतीने आणि व्यक्तिगत संपूर्ण धनगर समाजाच्या वतीने माझा या निर्णयाला पाठिंबा असेल. खूप खूप धन्यवाद. हे होते अध्यक्ष काका देवकाते. त्यांनी सांगितलेलं आहे की देवसंस्थांच्या वतीनं या निर्णयाला समर्थन दिलेलं आहे. कालच त्यांनी नितेश राणे यांची भेट घेतलेली आहे आणि या संदर्भातला ठराव जो आहे तो नितेश राणे यांना सुपूर्द केलेला आहे. कॅमेरामॅन तेजस सह मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.